नेहा मायाला जराशे पाय दुखून राहिले देवरा जराशे पाय देवर दोन चार बरं दाबून दे माय तू. आजी तुझी आता झालं का? मला खेळायला जायचं आहे ना. जाजो जराशी बाहेर पहिले पाय दाबून दे मायवाले. आजी देते मी दाबून तुझे पाय. हा बाई तिथं दाब जराशी समोर आहे माय. इथं का बाई तशीच दाब चांगलं वाटून राहील जरासं बरं लागून राहिलं ना माय. लय पाय मोरांडले ते पोटऱ्या दुखे हो माय. दाब तिथं दाब पोटऱ्या चांगल्या लय दुखून राहिले हो माय. ते आता बाहेर गेल बसला उलीचा त्याच्यावर का मस्त वाटते. आजी जाऊ का मी? 5 मिनिट दाब तशीच दाब. मी सांगतो तेव्हा जाजू मग. आता थराची दाबून दे मग होय बाई. माय मस्त वाटून राहिलो हो माय. आता बरं लागून राहिलो हो माय नेहा मस्त पाय दाबते हो माय. लयच मस्त दाबते पाय. लय झालं मी नाही देत आता पाय घे. आता झाले ते दाबून पाय दुरुस्त करून देऊ आणि माझे पाय दुखून राहिले म्हटलं मी नाही बाई आता. जा बापा आता जरासं बरं लागून राहिलो. आई काय झालं ग तुला? बाबू जराशे पाय दुखून राहिले होते तर झोपली होती. तुझं थोडंसं दुखलं म्हणजे झोपत नाही तू? तुझं काहीतरी जास्तच दुखून राहिलं. नाहीतर तू कधीच अशी अंग टाकत नाही. तुला बरं नाही वाटत का? बीपी वगैरे कमी झाल्यासारखं वाटते का? धडधडतं का तुला? बाबू काहीच नाही जराशी दगदग झाली म्हणून इकडे तिकडे फिरणं जास्त झालं म्हणून पाय दुखून राहिले. एवढं काही झालं ना तू टेन्शन नको घेऊ. तुला बरं नाही वाटत तर मग गोळ्या आहे ना, गोळ्या पेन किलर त्या घेऊन घे मग बरं वाटतं तुला. ह्या गोळ्या होत्या संपल्या ना आता माझे पाय दुखून राहिले म्हणून नाही तर मी घेऊन घेतल्या असत्या. तुला जास्तच बरं नाही वाटत असेल तर मग आपण दवाखान्यात जाऊ. सांग मला लवकर जास्त बरं नाही वाटत असेल तर. बाबू नाही म्हणून राहिले ना जराशे दगदगीनं झालं चालण्या फिरण्यानं. तुझं काय काम होतं ग? एखादा माणूस ठेवून दिला असता. एक माणूस असण्यासाठी तू तुझ्या पायाला त्रास घेतला. आता किती तुलाच त्रास होऊन राहिला. एक माणसाचे पैसे गेले असते जास्तीत जास्त आमंत्रण सांगायला. इतके काटकसर नको करत जो नाही. आता तुझं दुखून राहिलं त्याचं काय? पैसे गेले असते तर गेले असते. कोणाच चल भाई पहिले पडून घेशील बिमारी. नाही बाबू मी सांगतो ना मी काय आता काय तुमच्यासोबत एवढी खोटी बोलणार आहे काय? फक्त गोळ्या आणून द्या ना बस. तू कोणाला याच्या मत ऐकते? तू तुझंच मनाचं करते. देतो मी आणून तुला गोळ्या. हो माय बरं नाही की काय हो तुले? मी जातो ते काकू आले आहे त्याच्यासोबत गोष्टी कर. मी निघतो काय मी गोळ्या घेऊन काय. आणतो गोळ्या आम्ही करतो गोष्टी दोघी जण. बसा माय खाली बसतो वर तर बस ना. खालीच बसतो ना माय. बिचारे खाली चटई ना थंड लागते ना बिनपालची पायात वाद घेतील ना. थंडीचे दिवस आहे हो माय. बस नको ना खाली वर तर बस ना बाई. आमच्या वरचे बसाचे दिवस आहे का? खालीच बसाचे दिवस झाले सुरू. अशी बोलून राहिली माय. खाली बसायचे दिवस आहे आणि वर तर बसायचे आहे का? एवढं काय झालं बाप्पा? वर तर बसायचे काही दिवस असते खाली बसायचे काही वेगळे दिवस असते काय? झालं काय तुला? मी मा घरची गोष्ट सांगतो तुले तेच सांगायला. आणि तू अशी कधीच आयुष्यात गलती करू नको हे सांगायला मी तुले. म्या गलती करून मी लय पस्तावली हे सांगासाठी आली म्हटलं तुले. माय दुःख मी कोणाला सांगू माय? मला आता लढ येऊन राहिलं कसं सांगू मला समजून नाही राहिलं माय. नको बाई तू फक्त पहिले वर तर बस पहिले. काही नाही ते गोष्टीची दुसरी गोष्ट सांगा लागून पण वर येऊन सांग. आग्रह करून राहिली म्हणून बसतो बाई. काय सांगू तुला माही परिस्थिती हो माय लय बेकार झाली हो माय पोट्टाईच्या नावानं मतलब लोक म्हणे का पोराच्या नावानं जमीन करून दे. जमीन करून दिली हो माय. लय बेकार झालं हो माय तू निर्णय चुकीचा होता. तू आयुष्यात हे गोष्टी कधीच नको करजो हो माय. एकदम पहिले मेल्याशिवाय आपापच जमीन होती त्याच्या नावावर पहिले अगोदर करून देऊ नको नाही तर लय हाल होते हो माय. मला म्हणते आता बुटके चालली जाय म्हणते घराच्या बाहेर. आता मी कुठे जाऊ सांगू तू? हे ना तुम्ही काय आता बाहेर गिरं निघायचं नाही. तुम्हाला सांगतो काकू आपलं काही घर सोडायचं नाही दुसऱ्याच्या मागं लागून. बोलू द्या किती बोलते तर. आता आपले दिवस आता पडतीच आहे तुमचे. आता तुमच्या नावावर जमीन नाही. आता कोणी काही बोलू शकत नाही आता त्याच्यात. आता झाली ते झाली चूक बाई. तुम्ही असं काही करू नका. घराच्या बाहेर काही निघू नका. आपलं घर सोडायचं नाही कधीच. लहानपट्टे आहे माय मान बोलते हो माय. लय रंगारंगाचे मला म्हणते बुटके म्हणते त्याबद्दल पैशात द्या म्हणते. बापाची कुठं माय पैसे हो मला तो पगार भेटते मुलीचा त्याच्यावर मी जगून राहिली हो माय. 1500 रुपये भेटते महिना त्याच्यातले पैसे लेकर मागून घेते माय. द्यायला नाही तर बुटक्याने खेडके करते वा. कशासाठी मागते होती लहान लहान लेकर पैसे? माय काही ते शाळेतलं सामान आणतो असं तसं मी सांगते घेऊन जाते हो माय. 5चे पैसे नेते तिकडे जाऊन खाते हो माय. नाही दिलं तर त्याची माय टटर करते व आमच्या भरशावर खातं आम्ही आहे म्हणून तुला खायला भेटते. तू खाली उगी बसतात तू म्हणत आहे म्या माझ्याकडून जोपर्यंत होतं तोपर्यंत म्या तुम्हाला खाऊ नाही घातलं का म्हणा. 2 टाईम कामाला जाऊ म्हणा मी. आणि तेव्हा तुम्हाला पोचलं म्हणा. आता मी तुम्हाला जळ झाली का म्हणा.
मी जमिनी नाव करून दिली म्हणा माका पोरीच्या नावावर दिली का म्हणा तुम्हालाच दिली म्हणा ना आता मला अशा गोष्टी करता असं बोलत जा ना तुम्ही जराशा. कोण ऐकते माय एकटीचं एकटा जीव कोण ऐकून घेते हो माय मेळात काढते हो माय कुठं कोण ऐकून घेते सांगायच्याच गोष्टी असते हो माय माणूस असता तर माणसानं भाग घेतला असता हो बाई माणूस आहे काही नाही हाय नाही हो माय बोलला मग आता मला बेकार वाटते हो मा बुडा होता त्याला म्हटलं हिंमत होती हो माय बुडा बोलला तर कोणी बोलले नाही हो म्हटलं आता बुडा नाही आहे तर आता कोणी बोलते हो माय आपल्याला आपलं कोण ऐकते हो माय आपल्याला तर बात धुडकावून लावते पोरगही ऐकत नाही एक शब्द हो माय एखाद्या पोरानं म्हटलं असतं काय तुला काय पाहिजे हो माय काहीच नाही काय सांगू माय मायवली कथा माय ते सकाळची म्हटलं सारे कामं टाकून देते हो माप माय हो मस्त ओट्यावरतून बसते मला माय मुगे सारे कामं करायला लागते हो माय मी सारे घरातले कामं करतो आता तुझ्यापाशी मी माय मन मोकळं करायला आली मी कधीच कोणापाशी सांगत नाही पण आज माय मनात मावलंच नाही म्हणून मी त्या घरी आले मी तुलाच सांगा म्हटलं तू कोणापाशी सांगत नाही हो माय म्हणून आली त्यापाशी सांगाले काय मी सकाळचा स्वयंपाक करतो माय रातचाही स्वयंपाक करायला लागते हो आता का माय वय आहे का सांग बरं तू सकाळचं करा संध्याकाळचं करा मायवाली सकाळची साडी येतो तुम्ही सारच करतो ना माय तरी म्हणते खेळ मी काहीच करत नाही म्हणते माझ्यासाठी माय कधी कधी पोह्याने रातल्या कर खाऊन घेते बाय त्यासाठी पोह्याने राहतं तू काय करत जा पहिले स्वयंपाक झाला पहिले खाऊन घेत जा काय ले तू त्याची वाट पाहतं काय मला बरं नाही वाटत ना हो माय मला असं वाटतं का कसं खाऊन घ्या माय लेकराच्या अगोदर म्हणून मी खात नाही हो माय तू सांग बरं चांगलं वाटते काय म्हणाले अधिक म्हणून बुडगी खाऊन घेते सारे इकडे फोम करते हो काय कसं जीव मायाला पेचातच पडला म्हणतो बाई लिहून नाही द्यायला पुरत जमीन पण मी तर काही देणारच नाही म्हणा माय मी एखादा मन देतच नाही बक्षीसपत्र देऊन देईन मी पण मायवाली कोमल खरा जोगती आहे बाई एवढी बेकार नाही आहे मला असं वाटते माय करून म्हणून पण ते आता माय करून नाही राहिली ना माय लिहून तर दिली ना माय जमीन त्यासारखं मलाही वाटे व मी माय कोमलची घेतो गॅरंटी पण मी नीताची नाही घेत बाई गॅरंटी करून म्हणून मायवालं घरची नीता लय तमतो माय बा ते काही करत नाही मायवालं हो तुम्ही काही आता टेन्शन घेत नका जो तुमचा निराचा पगार आहे जेवढं काम होते तेवढं करत जा अगोचं काही काम करत नका जो जे होते ते करा आणि उगं जाऊन बसा नाही तुमचे काम होतं ते नका करत जो तसं नाही आहे हो माय अधिक मनान बुडगी काम नाही करत सारे इकडे सांगत जाईन केलं नाही तसं आहे हो माय विचार सानाजी आले काकू तुम्ही विचार करता आता लोकायला माहीत आहे वयमानुसार होत नाही केलं तर काय म्हणून लोक नाही होत मा बुटीकडून म्हणून नाही करत ते तुम्ही आता उग्या बसत जा आणि बस जेवत जा आहेत त्या सुनागिना सन्ना त्याला ऐकू जाईन अधिक मासुनी कशी सांगत म्हणा त्याची बुडगी आली ती चुगल्या कराले नीता गीता अधिक कोमल मला संत नीताबाई जराशी गरम आहे पण तशी नाही माय कोणाला काही सांगत नाही इकडली तिकडे लावत नाही ते तशी तिच्या मनातच ठेवते तशी ते बोलायला जराशी फटकर आहे पण अशी एवढी हे नाही आहे फक्त ते मलाही असं वाटते का माय करत नाही पण माया ते वेळ आल्यावर ते करन असं मलाही वाटते कधी काय गॅरंटीचा माल फसून जाते माय मायसोबत तसंच झालं ना